हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. बघा, बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत आणि त्या एक्झाम्समध्ये अंकगणित, थोडक्यात गणित हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे याच्यावर आधारित बऱ्याच गोष्टी असतात. तर आज आपण 5वी-8वी स्कॉलरशिप असो, TET, TIIT असो, नवोदय असो किंवा NMMS या सर्वांसाठी उपयुक्त अंकगणिताचे एक महत्त्वाचे 20 प्रश्न अभ्यासणार आहोत. तर सर्वांना एक विनंती आहे की क्वेश्चन वाचला की व्हिडिओ पॉज करा, तो क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला किती वेळ लागला, तुम्ही कोणती ट्रिक वापरली, आपलं उत्तर चुकलं की बरोबर आलं, या सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवा. आणि तुमची ट्रिक चांगली असेल तर तीच कंटिन्यू करा कमी वेळाची. नसेल तर मी आज जे ट्रिक सांगणार आहेत त्यांचा तुम्ही उपयोग केला तरी चालेल. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे, सायकलच्या किमतीत 20% घट झाल्यावर तिच्या मागणीत 20% वाढ होते, याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम सांगा. तर बघा, हा नवोदयचा पेपर आहे. पेपर सेटर जे असतात ते दिल्ली बोर्डाचे CBSEचे असतात. जे ट्रान्सलेटर त्यांना उपलब्ध होतात त्यांनी व्यवस्थित ट्रान्सलेट केलं असेल तर आपल्याला अर्थपूर्ण प्रश्न मिळतो, अन्यथा आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. जसं की या प्रश्नात झालेलं आहे बघा, सायकलच्या किमतीत 20% वाढ आहे. गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. किमतीत 20% वाढ आहे. तर बघा, किमतीमध्ये 20% वाढ आहे, घट आहे, मागणीत 20% वाढ आहे. तर किमतीत 20% घट आहे, मागणीत 20% वाढ आहे. तर त्याचा विक्रीवर होणारा परिणाम, आता इथं विक्रीवर म्हणण्यापेक्षा विक्री मूल्यावर होणारा परिणाम असा प्रश्न अपेक्षित आहे. तर हे गणित सोडवायचं कसं बघा. तर सर्वप्रथम आपण काय करायचं, सायकलची एक किंमत मानायची, आपण स्वतःहून मानायची. समजा 100 रुपयाची सायकल आहे, एका सायकलीची किंमत 100 रुपये. पूर्वी 10 सायकली खपत होत्या, म्हणजे विक्री 10 सायकलांची होत होती. म्हणजे त्यावेळेस आपल्याला 100×10 = 1000, म्हणजे 1000 विक्री मूल्य मिळत होतं विक्रेत्याला. आता झालं आहे काय, तर 100 रुपयाची जी सायकल आहे ती 20% घटीनंतर 80 रुपयाला मिळायला लागली. आणि याच वेळेस मागणी मात्र 20% वाढली, म्हणजे जिथं 10 सायकली खपत होत्या तिथं त्या 12 खपायला लागतील. कारण 10च्या 20% म्हणजे 2 सायकली एक्स्ट्रा झाल्या. आता 12×96 म्हणजे 960 हे तुमचं विक्री मूल्य झालं. आता विक्री मूल्यात घट झाली दिसून येतेच. आता 1000ला 40 रुपये घट झाली, म्हणजे 100ला 4% घट, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. तर समजलं असेलच तुम्हाला. तरीसुद्धा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. तर बघा, 12.1/16 याचे दशांश समतुल्य म्हणजे, आता समतुल्य म्हणजेच आपला सममूल्य म्हणतो आपण, तो शोधून काढायचा आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बघा, पूर्णांक बघणं गरजेचं आहे. तर इथं 12 आहे आणि ऑलमोस्ट ABCD चारीमध्ये सुद्धा, म्हणजे पैकी चारही ऑप्शनमध्ये 12 आहे. मग आता आपल्याला विषय मिळतो तो फक्त 1/16चा विषय जो आहे तो कोणाचा आहे, तर 1/16चा विषय आहे. 1/16चं जर आपण दशांश पूर्णांकात रूपांतर केलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळालं. तर बघा कसं करायचं आहे, तर 1ला 16ने भागायचं आहे. तर एक अंक लहान आहे त्याच्यामुळे आपण 0 पॉईंट लिहून 1 0 देऊया. तरीसुद्धा 10 ही संख्या लहान आहे, त्यामुळे आपण आणखी एक 0 वाढवूया. आता आपला अंक 100 झाला. आता 16×6 = 96, म्हणजे उरले 4. 1 0 आपण घेऊ शकतो कारण आपण एक दशांश अपूर्णांक दिला आहे. 16×2 = 32, राहिले 8. आता 32मध्ये 8 राहिल्यानंतर 8चे 16×85 म्हणजे 0.0625, म्हणजे पॉईंट नंतर 0.625 येणार आहे. म्हणजे आपले जे पहिले होते ते 12 आणि आता पॉईंट नंतर आले ते 0.0625. तर उत्तर आलं सी, पर्याय क्रमांक सी, 12.0625. हे झालं आपलं 42वेचं उत्तर. आता आपण प्रश्न क्रमांक 43कडे जाऊया. ही एक पदावली आहे. पदावलीमध्ये तुम्हाला माहिती आहे की बॉडमासचा रूल आहे, कंचे भागोबेव म्हणतात बॉडमास. तर बॉडमासविषयी मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगू इच्छितो की बी म्हणजे ब्रॅकेट्स, कंस सोडून झाल्यानंतर ऑफ म्हणजे चे, चाचीचे,
त्यानंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनच केलं पाहिजे असा काही रूल नाही. डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन तुम्ही जे पहिल्यांदा येईल ते केलं तरी चालतं. आणि ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सुद्धा म्हणजे बेरीज वजाबाकीमध्ये सुद्धा हे पहिल्यांदा केलं पाहिजे ते पहिल्यांदा केलं पाहिजे असं काही रूल नाही. तुम्ही जे क्रमाने येईल त्या पद्धतीने केलं तरी चालतं. तर बघा ब्रॅकेट्स आधी आपण सोडवून घेऊया. तर ब्रॅकेट्समध्ये बघा 20/5 म्हणजे 4 आहे, भागिले 2 आपण आहे तसं कॉपी करूया, अधिक 16/8 म्हणजे 2 कॉपी करूया, गुणिले 2 आहे तसं ठेवूया, अधिक 10/5 म्हणजे 2 हे आहे तसं ठेवूया. त्यानंतर गुणाकार चिन्ह आहे, 3 आणि 2 5. हे आपलं थोडं संक्षिप्त झालं. आता इथं भागाकार आधी करूया. 4/2 म्हणजे 2, अधिक बेदोनी 4, त्यानंतर 2×5 10, 10×4 14 आणि 2 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी 16 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 44वा प्रश्न. 8% वार्षिक साधे व्याजावर. आता बघा पुन्हा एकदा तो प्रॉब्लेम आला ट्रान्सलेटरचा की जे साधे हा शब्द वापरला तर आपल्याला तो शब्द सरळ व्याज आहे. सरळ व्याज पद्धतीनं म्हणजे सरळ आणि चक्रवाढ या 2 पद्धती आहेत. तर सरळ पद्धतीने 8% दर आहे. 1500 रुपयाचे 1800 रुपये झाले. बघा मुद्दल होती 1500, तिचे झाले 1800 म्हणजे 300 रुपये तुम्हाला सरळ व्याज मिळालं. तर ते 300 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील हे गणित तुम्ही सरळ व्याजचं सूत्र वापरून सोडवायचं सोपं जाईल तुम्हाला. बघा आता आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल दर काळ छेद 100. आता इथं सरळ व्याज आहे 300 रुपये, मुद्दल आहे 1500, दर आहे 8, कालावधी माहिती नाही, क आहे तसं ठेवूया, छेद 100. आता बघा 100च्या 2 शून्य, त्यानंतर 1500च्या 2 शून्य गेलेले आहेत. आता आपल्याला क उजव्या बाजूला ठेवायचं आहे आणि 300च्या भागाकारात 15 आणि 8 आणायचं आहे. तर मी आणतो बघा नेक्स्ट स्टेपला. तुम्हाला जर लक्षात असेल मगाचं गणित तर बघा क इथं 300 होतं, जे अंशातले 15 होते ते इथं भागाकारात गेले आणि 8 होते ते सुद्धा इथं येणार. स्टेप तुम्ही मागचे व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये किंवा जिथं नोट्स काढताय तिथं लिहून ठेवा. बघा आता 15×1 = 15, 15×2 = 30 आणि 0 म्हणजे 20 आला अंशामध्ये. 20/8, 20/8 आले बघा, 20/8. 8 दोन्ही 16 राहिले 4. तर आपण 8×5 = 40 करू शकतोय. 8 दोन्ही 16 राहिले 4, 8×5 = 40 म्हणजे 2.5 अडीच वर्ष. तर इथं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 बघा सी 2.1/2 अडीच वर्षे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शिशाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 सेमी आहे त्याला वितळून म्हणजे इथं घनफळ काढावं लागेल. त्यापासून एकसारखे 27 घन तयार केले. मी 27ने भागावे लागेल. प्रत्येक लहान घणाच्या बाजूची लांबी आणि तयार झालेले जे 27 घन आहेत त्यातला एक घन घेऊन त्याची बाजू काढावी लागेल. तर बघा आता घनफळाचं जे सूत्र आहे, 2 प्रकारचे घन आहेत. एक मोठा घन ज्याला वितळून आपण छोटे घन बनवणार आहे, लक्षात घ्या. तर मोठ्या घनाला आपण बाजू ए पकडूया आणि छोट्या घनाची बाजू स्मॉल ए पकडूया. जर आपण मोठा घन वितळवला 6 सेमी बाजूचा तर आधी त्याचं जे घनफळ आहे ते असणार आहे ए गुणिले ए गुणिले ए म्हणजे एचा घन. तर तो 6चा घन आहे म्हणजे 216 घ सेमी किंवा सेमी घन हे आपलं काय असणार आहे, घनफळ असणार आहे 216. आता ह्या 216 घनफळाचे 27 तुकडे करायचे आहेत आपल्याला, म्हणजे भागायचं आहे 27ने. 216/27 म्हणजे आपल्याला एका घनाचं
छोट्या घनाचं घनफळ मिळेल. तर तिथं करून दाखवतो. दोन्ही संख्या 3ने विभाज्य आहेत बघा, 216 आणि 27. तर 3 9 27, 3 7 21 आणि 3 2 6, 9 1 9, 9 8 72. तर 8 हे उत्तर आपल्याला छोट्या घनाच्या घनफळाचं आलं. छोट्या घनाच्या घनफळाचं उत्तर 8 आलं. तर आता छोट्या घनाचे घनफळ काय सूत्र आहे? ए गुणिले ए गुणिले ए, कारण आपण त्याला स्मॉल ए मांडलेला आहे. तर 8 हा कोणाचा घन आहे? 2चा. म्हणजे पर्याय क्रमांक बी 2.0 सेमी. समजलं असेल तुम्हाला, घनाचं घनफळाचं सूत्र वापरलं इथं मी. आणि मोठ्या घनाचं म्हणजे जे आता शिशाचा घन आहे मोठा, त्याची बाजू ए म्हणजे 6 सेमी होती. आणि जे तयार झालेले छोटे घन आहेत, 27 घन झालेत, म्हणून 27नं भागलं 216ला, जेणेकरून आपल्याला एका घनाचं घनफळ मिळेल. ती मिळालं 8. मग 8 हा कोणाचा घन आहे? तर 2चा, म्हणून उत्तर 2.0 सेमी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 45, 25 आणि 75 यांचा LCM. आता बघा, लघुत्तम समापवर्तक हा शब्द आपण वापरत नाही, आपण लसावी वापरतो, लघुत्तम साधारण विभाज्य. तर इथं सुद्धा लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला LCM काढायचं आहे. LCM काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. तर तुम्ही जी अवलंबायची ती अवलंबा. LCM HCFचा आपण आणखी एक व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने LCM HCF काढता येईल. तर बघा, काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत, 25चे तुम्हाला येतात ते अवयव पाडायचे. आता 25चे मला काय येतात अवयव, तुम्हाला जे येतात ते पाडायचे, फक्त ते प्राईम पाहिजेत, म्हणजे मूळ पाहिजे. 5 5 25 करूया. त्यानंतर बघा 45चे काय येतं आपल्याला? 9 5 45 येतं, बरोबर आहे. पण 9 म्हणजे काय असतात? 3 त्रिक. 9 म्हणजे काय असतात? 3 त्रिक. म्हणजे मी काय करतो, 3 गुणिले 3 लिहितो 9च्या ऐवजी. बघा, 25चे 5 5 25, 45चे 3 त्रिक 9, 9 5 45. आणि 75 जो आहे त्याची समजा तुम्हाला आता 15 5 75 येतं. 15 5 75, ठीक आहे. पण 15 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे 15 आपण काय करायची? कट करायची. आणि 15 बदली 3 5 15 घेऊया, बरोबर आहे. हे मूळ अवयव पडलेले आहेत. तर आता लसावी म्हणजे LCM काढताना बघा, आधी सामायिक पद एकदा घ्यायचं, तिघात सामायिक असणार आहे. त्यानंतर कमीत कमी दोघात सामायिक पाहिजे. म्हणजे बघा, इथं 3 कमीत कमी दोघात सामायिक आहे. त्यानंतर 5 सुद्धा बघा, हे 5 आणि हे 5 हे सुद्धा दोघात सामायिक आहेत, कमीत कमी दोघात तरी आहेच ना. हे झाले सामायिक घटक, म्हणजे 3 5 15, 15 5 75, हे सामायिक घटक झालेत बघा. आणि असामायिक फक्त उरतोय तो 3, त्यानं पण गुणायला पाहिजे. कारण जर आपण सामायिक काढले तर तो मसावे असतो, आणि असामायिक काढलं तर तो काय असतो? सामायिक आणि असामायिकचा एकत्र गुणाकार म्हणजे लसावी. तर बघा, 5 त्रिक 15, 15 5 75, 75 त्रिक 225. तर इथं पर्याय क्रमांक डी, ऑप्शन नंबर डी. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काढलं तरी चालतं, हीच पद्धत अवलंबायला पाहिजे असं काही नाही. हे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, मूळ अवयव पद्धत आहे. तुम्ही व्हर्टिकल मेथडनं सोडवलं तरी चालतं. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ते पद्धतीनं तुम्ही सोडवा. तर बघा, मसावीच्या बाबतीत मात्र दोघात सामायिक, तिघात सामायिक असं काही बघायची गरज, कॉमन सगळ्यात असला पाहिजे तरच आपण त्याला महत्तम साधारण विभाजक म्हणतो, लक्षात घ्या. मसावीचा आणि लसावीचा मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ बनवेन. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. 47वा प्रश्न, 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी म्हणजे फरशी घालण्यासाठी 15 सेमी बाय 12 सेमी आकाराच्या 7500 टाईल्स लागतात. तर खोलीची रुंदी किती आहे असा प्रश्न आहे. आता टाईल्स बसवायचे म्हणजे क्षेत्रफळ गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, एकाच एककामध्ये आणूया. उदाहरणार्थ बघा, 15 मीटर जे आहे म्हणजे 1500 सेमी, लक्षात घ्या. आणि रुंदी आपल्याला माहीत नाही आहे, रुंदी आपल्याला काढावी लागेल आणि एकूण मग क्षेत्रफळ मिळेल येतं. तर आपण एका छोट्या फरशीचं आधी क्षेत्रफळ काढून घेऊया. 15 गुणिले 12, 15 12 म्हणजे 180, म्हणजे एका फरशीचं क्षेत्रफळ आलं 180 चौसेमी. तर अशा आपल्याला फरशा बसवायचे किती आहेत? 7500 गुणिले 7500, लक्षात येते का बघा, 180 गुणिले 7500. तर मी तुम्हाला हे परत दाखवतो. एकूण ज्या फरशा आहेत म्हणजे फरशांचं क्षेत्रफळ जे आहे,
फरशांनी मिळून होणारं क्षेत्रफळ जे आहे आणि खोलीचं क्षेत्रफळ म्हणजे बेसचं ते एकच असणार आहे. त्याच्यामुळे बघा 180 एका फरशीची क्षेत्रफळ आणि अशा 7500 फरशा आहेत आणि त्या खोलीची जी लांबी रुंदी आहे यांचा सुद्धा गुणाकार छेदात सेम आला पाहिजे ना. म्हणजे समजा 1500 सेमी लांबी आहे तर रुंदी जी आहे ती इथं येणं अपेक्षित आहे. म्हणजे हे एकरूप होईल, लक्षात घ्या. म्हणजे ह्याचं उत्तर 1 येणार आहे, लक्षात घ्या. ह्यांचा जो भागाकार येणार आहे तो 1 येणार. आता आपण हे काम सोपं करून घेऊया. बघा 2 शून्य 2 शून्य गेले, 15 एके 15, 15 पाची 75, 18 पंचे 90. बघा 18 पंचे 90, 90वर शून्य म्हणजे 900. आता बघा 1 बरोबर 900 छेद एक्स, एक्स म्हणजे आपली रुंदी आहे. तर रुंदी आपली 900 आली, 900 सेमी आली कारण आपण सगळं सेमीमध्ये कन्वर्ट केलं होतं. 900 सेमी म्हणजे 9 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका संख्येच्या बेरजेतून, आता इथं लक्षात घ्या पुन्हा लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. संख्येच्या म्हणण्यापेक्षा संख्येतील अंकांच्या बेरजेतून किंवा ती संख्येतून त्या अंकांची बेरीज वजा करायची असा अर्थ घ्या. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा, आपल्या मनाची कुठलीही संख्या घेतली तरी चालते. उदाहरणार्थ समजा तुम्ही 58 हा नंबर घेतला, 58 ही संख्या आहे. तर या संख्येतून या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे 5 आणि 8 किती झाले, 13, 13 वजा करायचे, लक्षात घ्या. तर उरले 45. तर कुठल्याही संख्येतून त्या संख्येतील अंकांची जर वजाबाकी, बेरजेची वजाबाकी केली. दुसरं एक उदाहरण दाखवतोच तुम्हाला मी इथं. समजा दुसरी संख्या आहे 35, 35 वजा 3 आणि 5 किती होतात 8, 35मधून 8 गेले 27 राहिले. तर बघा येणारं जे उत्तर आहे 27 असेल, 45 असेल तर हे 9च्या पाड्यातीलच येतं, म्हणजे ते 9ने विभाज्य असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न बघूया. 49वा. 6.6, 6.06, 6.006 आणि 66.6006 या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. तर बेरजेसाठी आपल्याला उभी मांडणी करणं गरजेचं आहे. बघा आपण 6.6, 6.06, त्यानंतर 6.006, त्यानंतर 66.6006 असं गणित आहे. तर बघा 6 इथं येईल, 6 येईल, 6 येईल, 6 आणि 6 1202, हातचा 1, यांची आपली बेरीज करायची सगळ्यांची. 6 चूक 24 आणि 25 होणार, हातचा 2, 2 आणि 6 8, म्हणजे 85.2666. लक्षात घ्या इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे तुमच्या बेरजेच्या, कारण बाकी ठिकाणी जिथं एम्प्टी स्पेस आहे तिथं सगळ्या ठिकाणी तुम्ही 0 लिहायचं आहे आणि मग आपण बेरीज करायची आहे. हा 49वा प्रश्न झाला. आपण आता 50व्या प्रश्नाकडे चाललो आहे. बघा 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल. तर आपण काय करूया, आधी 0.0725 ही जी संख्या दिसते तुम्हाला ती म्हणजे काय आहे, तर 725 छेद, आता किती अंतर पॉईंट आहे बघा, 1 2 3 4, म्हणजे 4 शून्य येणार आहेत, लक्षात घ्या. 1 2 3 4 ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला इथं भाग घालवायचा आहे. तर 25 भाग जातो, 25 भाग घालूया. बघा 25 दोन्ही 50, 22 राहिले, 22 वरती 5 म्हणजे 225, 25 9 225, बरोबर का. त्यानंतर 25 चोक 100, 0 0 आहे तसे आले खाली, 29/400 म्हणजे पर्याय क्रमांक बी. इथं तुम्हाला पाढे पाठ असणं गरजेचं आहे. बघा पाढे म्हणजे काय, सगळे पाढे पाठ पाहिजेत अशातला काही भाग नाही. 20पर्यंतची पाढे पाहिजेत, त्याच्यानंतर 25चा 30चा 35चा 40चा तुम्हाला पाढा तयार करता आला पाहिजे, एवढीच फक्त अट आहे. नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया आपण. 51वं उदाहरण बघा, 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची बेरीज. आता इथं तुम्ही परत लक्षात घ्या, लँग्वेजचा इश्यू आहे इथं सुद्धा. 2 अंकाच्या म्हणण्यापेक्षा 2 अंकी
नैसर्गिक, प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक लक्षात घ्या, संख्यांची संख्या म्हणजे एकूण 2 अंकी किती संख्या आहेत नैसर्गिक संख्या. आता तुम्हाला माहिती आहे 10पासून 10, 11पासून अगदी 99पर्यंत आपल्या 2 अंकी संख्या आहेत आणि त्यांची संख्या एकूण 90 आहे, म्हणजे त्या 90 आहेत एकूण. तर पर्याय क्रमांक बी बरोबर आहे बघा. नेक्स्ट प्रश्न, 2100चा अभाज्य गुणनखंड म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन जे आपण ऑलरेडी LCMच्या वेळेला केलं होतं तेच. आता हे करताना काय करायचं बघा, 2100ची फोड करायची, 21 आणि 100 आपल्या माहितीसाठी फक्त. 21ची तुम्हाला माहिती आहे 3 7 21 आहे, बरोबर आहे. आणि 100ची बघा 10 गुणिले 100 आहे, 10 गुणिले 10 सॉरी 10 गुणिले 10, 100ची फोड 10 गुणिले 10. 3 7 आहेच आहे, ठीक आहे, पण 10ची फोड पुन्हा बेपंचे 10 करता येते आणि ह्या 10ची पुन्हा बेपंचे 10. म्हणजे थोडक्यात काय, 3 7 10ची फोड 2 गुणिले 5 आणि दुसऱ्या 10ची फोड पुन्हा 2 गुणिले 5. तर आपल्याला बघा 2 एकूण किती वेळा मिळालं, 2 वेळा, 5 2 वेळा मिळालं आणि मग 3 7 म्हणजे बघा 2 2 3 5 5 7 म्हणजे हे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. परत एकदा कॅल्क्युलेट करून बघा, बेदोनी 4 4 त्रिकम 12 12 पंचे 60 60 त्रिक 180. बघा बेदोनी 4 4 त्रिकम 12 12 पंचे 60 12 पंचे 60 आणि 60 गुणिले 5 आहे बघा 300 आणि 300 गुणिले 7 2100. मला 3 दिसलं त्यामुळे 60 त्रिक 180 म्हणलो. तर बघा बेदोनी 4 त्रिकम 12 12 पंचे 60 60 5चे 300 300 7 2100 म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे पद सोडवल्यास उत्तर येईल. आता बघा हे पद सोडवताना आधी तुम्हाला कंस सोडवायला पाहिजे, पुन्हा बॉडमॉसचा रूल आहे. तर कंस आधी सोडवून घ्या बघा. आधी गुणाकार करावा लागेल हा आणि हा. 1/3 काय आहे तसं कॉपी होईल बघा. आता 7 अधिक बेपंचे 10 10 गुणिले 11 110 13 2 26. यांची बेरीज करून घेऊया. 110 आणि 7 117 117 आणि 26 यांची बेरीज आधी 6 मिळवूया. 117 आणि 6 123 म्हणजे ते 143 येईल बघा. 7 आणि 6 13 7 आणि 6 13 त्यानंतर 1 आणि 2 3 3 आणि हातचा 1 म्हणजे 4 143 झालं बघा. 103 आणि 143. तर आता बघा इथं गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 143. तर बघा इथं 13 लिहायचं राहिले. 13 हा छेद आहे आपला, 1/13 आहे. तर 1/13 गुणिले 143 आपल्याला करावं लागेल. तर अंशांशाचा गुणाकार होईल. 1 गुणिले 143 केल्यावर फक्त 143 होईल आणि 13 छेदात आहे तसं राहील. 13 भाग जातो बघा. 13 1 13 13 1 13 राहिला 1 13 1 13 म्हणजे उत्तर आलं 11. पर्याय क्रमांक सी. आता आपण 54व्या प्रश्नाकडे जाऊया. 54वा प्रश्न बघा. रुपये 600ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याजदराने 720 होते. म्हणजे इथं मगाचा प्रश्न आहे, सरळ व्याज पद्धतीने सोडवायचा आहे. 600ची रक्कम आहे बघा. 720 व्याज होतं 4 वर्षात. जर व्याज दर 2% वाढवला तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल. तर बघा आधी आपण काय करूया, व्याजदर किती होता तो काढून घेऊया. तर बघा मगाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर म द क छेद 100. तर सरळ व्याज झालं बघा 120 रुपये, कारण 720 झालं ना. मुद्दल होती 600. दर माहिती नाही आपल्याला, पण कालावधी माहिती आहे 4 वर्षे भागिले 100. तर बघा 100 मधल्या 2 शून्य, 600 मधल्या 2 शून्य गेल्या
6 गुणिले 4 यांचा गुणाकार केला की 24. 24 आपण तिकडं भागाकारात पाठवणार आहे. म्हणजे 120 भागिले 24 बरोबर आपला दर येणार आहे. 24 पाचा 120 माहीत आहे, म्हणजे दर होता 5%. बघा, दर होता 5%. आता काय सांगितले, 2%नी दर वाढवा. हेच गणित आहे. बघा, हेच गणित आहे. मी इरेज करतो फक्त ज्या गोष्टी अनावश्यक आहेत तिथं. दर या ठिकाणी मी काय करणार आहे, 7 टाकणार आहे. लक्षात येत असेल तुम्हाला, दर 7 टाकतो, कारण 5 आपलं उत्तर काढलं होतं आपण. त्यावेळी 5% दर होता, आता 7%, कारण 2%ने वाढवायचं आहे. तर बघा, 6 7 42 आणि 42 चोक करायचं आहे 168. म्हणजे व्याज आलं 168. लक्षात घ्या, 6 7 42, 42 आणि 42 चोक 168. तर 168 आपलं सरळ व्याज आहे आणि आपली 700 मुद्दल आहे ना, म्हणजे 768. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. बघा, 768. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया, 55. एक तार 2.3 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 508 मीटर मोठा आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी किती, असा प्रश्न आहे. तर इथं दशांश अपूर्णांकात जर आपण कन्वर्ट करून घेतलं सगळं तर आपल्याला इझी जाईल. बघा, तर बघा, स्टार्ट करूया. आपला जो टोटल दोरखंड आहे, तार आहे, ती तार बघा 2.3/4. आता 2.3/4 म्हणजे काय, 3/4 म्हणजे 0.75 असते. त्यामुळे आपण 0.75 घेऊया ती. आता या तारेचे बघा, एक अखंड तार आहे, तिचे 2 तुकडे केलेत. 2 तुकडे केलेले आहेत. बघा, मोठा तुकडा आणि छोटा तुकडा. तर सांगितले काय, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 508 मीटरने मोठा आहे. म्हणजे हा पहिला जो आपण तुकडा मांडलेला आहे, हा तो मोठा आहे. कोणापेक्षा, छोट्या तुकड्यापेक्षा. तर आपण काय करायचं, छोटा तुकडा हा मोठ्या तुकड्यापेक्षा कमी मानायचा किंवा मोठा तुकडा हा छोट्या तुकड्यापेक्षा जास्त, फरक काहीच पडत नाही. आपल्याला उत्तर मोठ्या तुकड्याचं विचारलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं, एक्स हे तुम्ही जर मोठ्या तुकड्याला मांडलं, बघा काय सांगतोय मी, एक्स हे आपण जर मोठ्या तुकड्याला मांडलं, एक्सची किंमत मिळाल्या आपलं उत्तर मिळून जाईल. पण जर तुम्ही एक्स छोट्या तुकड्याला मांडलं तर मात्र तुम्हाला त्या तुकड्यामध्ये 508 मिळवावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. मग मी काय करणार आहे, मोठ्या तुकड्याची लांबी, छोटा तुकडा हा कमी असणार आहे ना, कितीनं कमी आहे तो, 508ने. आता 508 म्हणजे 0.625. लक्षात घ्या, 508 म्हणजे 0.625. हे गणित तुम्हाला असं सुद्धा जमता, एक्स लिहायचं छोट्या तुकड्याची किंमत आणि मोठ्या तुकड्याची एक्स अधिक 0.625. लक्षात घ्या, 508ची किंमत 0.625 आहे, पॉईंटमध्ये काढता येते. तर दोन्ही पद्धतीने येतं. मी मायनसमध्ये का घ्यायला लागलो आहे, कारण आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी वजामध्ये ठेवायची नाही आहे, कारण तिचं उत्तर आपल्याला थेट मिळून जाईल. तर ते करणं जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटते. तुम्हीसुद्धा करून बघा. तर आता आपण काय करायचं बघा, एक्स आणि एक्स झाले 2x. आता 2.75 आहे, 2.75 वजा 0.625 आहे, ते काय होणार आहेत, अधिक 0.625. आता ह्यांची बेरीज मी उभी इथं करतो. बघा, 2.75 म्हणजे 750 पकडूया, वजा नाही, अधिक होणार 0.625. तर ह्यांची जी बेरीज आहे 5 7 3 आणि पुन्हा 3.375 आली. हिला 2 भागायचं आहे आपल्याला. 3.375 भागिले 2. तर बघा, 3.375 भागिले 2 करूया आपण. 3.375 भागिले 2. तर बघा, बे के बे राहिला 1, बे सख्ख 12, राहिला 1, बे 8 16, राहिला 1, बे 7 14, राहिला 1, बे 5 10. 1.6875 असं आलं उत्तर. बघा, 1.6875.
मग आता आपल्याला 0.685 हे बघायचं आहे, कारण 1 मीटर उत्तर आपल्याला एमध्ये आणि बीमध्ये आहे. बघा, एक पूर्ण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि डी तर कॅन्सल झालेलंच आहे. आता राहिला कुठला? फक्त ए आणि बी. आता आपल्याला 1/16चं उत्तर किंवा 11/16चं उत्तर हे बघायचं आहे. 1/16चं उत्तर किंवा 11/16चं. तर ते 11/16चं आधी करून पाहूया. 11/16 0.1696. उत्तर आलेलंच आहे बघा, 0.6 सुरुवात झालेली. आपल्याला 6875 पाहिजे होतं, त्यामुळे पहिलाच पर्याय इथं बरोबर आहे. तरी पण आपण पुढे एक स्टेप करूया. 14 राहिले, 1 आपण घेऊ शकतो. 16/8 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 1.11/16. 1/16चं का होणार नाही बघा, कारण 1/16मध्ये तुम्हाला 0.0 घ्यावा लागेल, कारण 2 शून्य वाढवावे लागतील आणि मग 1696 म्हणजे आपलं उत्तर 0.06 असं जाणार आहे पुढं, लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 56. जर 72 आणि 180 या संख्यांचा मसावी 36 आणि लसावी किती आहे असं विचारले, तर आपल्याला एक सूत्र माहिती आहे की ज्या दोन संख्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ ए आणि बी ह्या दोन संख्या आहेत, तर त्यांचा LCM आणि HCF यांचा गुणाकार सेम असतो. म्हणजे आता ए आणि बी म्हणजे काय? 72, 180 ह्या दोन संख्या आहेत. त्याचं HCF किती दिलं आहे? 36. याला आपल्याला विचारलेलं आहे आणि HCF 36 दिलेलं आहे. तर बघा, हे जे गुणाकारातले 36 आहेत ते मी भागाकारात घेतो. या बाजूला बघा, गुणाकारातले 36 मी भागाकारात घेतो. तुम्हाला दोन पद्धतीने भाग घालवता येतो. 36 5 180 करा किंवा 36 2 72 करा, कुठेही भाग घालवलं तरी चालेल. 36 1 36, 36 2 72, 180 2 360, म्हणजे LCM मला 360. पर्याय क्रमांक बी. 57वा प्रश्न बघा. 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल, तर इथे 4 अंकांची असा शब्द न घेता काय घ्यायचं आपण? 4 अंकी लहानात लहान संख्या जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. मी थोडक्यात प्राईम फॅक्टरायझेशन करायचं 1000चं. 1000 ही सर्वात लहान संख्या 4 अंकी बरोबर आहे, तर तिचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 100 × 10. 100 म्हणजे पुन्हा 10 × 10. थोडक्यात काय? 10 × 10 × 10 याचं आपल्याला प्राईम फॅक्टरेशन पुन्हा करायचं आहे. 10 म्हणजे 2 × 5, 10 म्हणजे 2 × 5, 10 म्हणजे 2 × 5, तर 2 3 वेळा येणार, 5 3 वेळा येणार. तर पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 58वा. एक रेलगाडी, इथं पुन्हा रेल्वे गाडी किंवा आगगाडी म्हणतो आपण तिला, एका स्थानकाहून ताशी 72 किमी वेगाने दुपारी 2:15 वाजता सुटते. 2:15ला सुटली बघा, तिचा ताशी वेग आहे 72. 90 किमी लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल? तर तासाला ती 72 जाते. लक्षात घ्या, अशी गणितं सोडवताना कशी सोडवायची. तर बघा, तासाला 72 जाते, याचा अर्थ 15 मिनटात ती 18 किलोमीटर जाणार. 18 × 18, 18 2 36, 18 3 54 आणि 18 4 72. ही गोष्ट लक्षात घ्या. 15 मिनटात ती 18 अंतर कापते. मग आता 72 तासाला आहे आणि पुढच्या 15 मिनटात ती 18 जाणार, म्हणजे 90 किलोमीटर जाणार 1.25 तासात. आपण ऑलरेडी 2:30 वाजलेत आपल्याकडं, 2:30 वाजलेले आहेत, तर त्यात 1.25 तास मिळवायचा, म्हणजे 3:30. 3:30ला आपण पोचणार आहे पुढच्या स्थानकावर. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर 59वा प्रश्न बघा. 2.1/17 भागिले 7/10 गुणिले 1.1/33. आता भागाकार आहे, गुणाकार आहे. मी तुम्हाला सांगितलं दोन्ही समकक्ष असतात, कुठलाही केलं तरी काही फरक पडत नाही. आपण डावीकडून जाऊया. तर बघा, 2.1/17 म्हणजे 17 2 34 आणि 1 35, 35/17 झाले. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, 10 वरती येईल 7 खाली येईल, लक्षात घ्या. 33 1 33 आणि 1 34, 34/33. 33 1 33 आणि 1 34/33. बघा, सगळं गुणाकाराच्या रूपात आणलं. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार होता, लक्षात घ्या.
इथं भाग जाते बघा, 7 एके 7, 7 पाच 35, त्यानंतर 17 एके 17, 17 दोन्ही 34, आणि इथून पुढं भाग जात नाही, थांबूया आपण इथंच. अंशाचा गुणाकार करूया. 5 गुणिले 10 गुणिले 2, 5 10 50, आणि 2 50 गुणिले 2 100 झाला अंश, आणि छेद 33. आता हा काय पर्याय तुम्हाला इथं दिसत नाही, पण 33ने भाग जातो ना आपल्याला. 33 त्रिक 99, राहिला 1, वरून घेतले 2 शून्य, म्हणजे तुम्हाला इथं 0 0 1 येणार, आणि छेद 33. पायदर करून बघा. 33 त्रिक 99 आणि 1 100, 100चे 33, म्हणजे पर्याय क्रमांक ए. आणि आजचा शेवटचा प्रश्न 60वा. एका हॉलची लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे. लांबी मोठी आहे म्हणून सांगितले बघा, म्हणजे लांबी जर तुम्ही एक्स मानली, आता हॉल आपण घेऊया का. आता बघा, लांबी ही 23ने मोठी आहे. तफावत म्हणजे लक्षात घ्या फरक. रुंदी एक्स म्हणूया, लांबी एक्स अधिक 23 झाली. पुढं काय सांगितले बघा, जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती म्हणजे कडा म्हणतो आपण त्याला, बाजू, साईडची बाजू म्हणजे पेरिमीटर 206 मीटर आहे. तर पेरिमीटर कशी काढतो आपण, तर चारी बाजूंची बेरीजच करतो. करूया बघा बेरीज चारी बाजूंची. तर बेरीज आली 4x आहेत त्यामुळं, आणि 23 आणि 23 झाले 46. ही झाली बेरीज कुणाची, परिमितीची. लक्षात घ्या, परिमिती झाली 4x अधिक 46, पण ही परिमिती आपल्याला दिली 206, म्हणजे 4x अधिक 46 बरोबर 206. बघा, 4x अधिक 46 बरोबर 206. 4x बरोबर 206तून आपण 46 वजा करूया, तर 160 राहील. आता हे जे गुणाकारातले 4 आहेत ते जातील भागाकारात, म्हणजे x बरोबर 40 आलं बघा. रुंदी 40 आली. परत एकदा आपण काय करूया, तो हॉल आखून घेऊया. रुंदी 40, लांबी 23 मोठी म्हणजे 63 आली. तर आपल्याला विचारले काय, तर त्याचं क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी यांचा गुणाकार करूया. 0 आहे तसा, 4 त्रिकम 12, 12 2 हातचा 1, 4 सक 24 आणि 1 25, 25 20, म्हणजे पर्याय क्रमांक बी. तर आपले इथे 20 प्रश्न झालेले आहेत. हे 20 प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा सराव करून पहा. आकडे बदलूनसुद्धा तुम्ही गणितं सोडवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असाल तर. यानंतर नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.